शंकरनगर तालुका बिलोली येथे राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील मुख्यतः नायगाव विधानसभा मतदारसंघ आणि देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करण्यासाठी संवाद बैठक संपन्न झाली। बैठकीच्या प्रारंभी जिल्ह्याचे खासदार कैलासवासीय वसंतराव पाटील चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मागे झालेल्या निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांचा आढावा घेत येणाऱ्या काळात लोकप्रिय नेत्या डॉक्टर मिनलताई पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावे आणि देगलूर बिलोली विधानसभेत दादाने पाठवलेला उमेदवार निवडून आणायचा असा ठराव उपस्थितांच्या वतीने करण्यात आला। उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी दादा घेतील ते निर्णय मान्य असा विश्वास यावेळी दिला। आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांना आपण निवडून स्वर्गवासीय खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करू असा विश्वास यावेळी खतगावकर साहेब यांनी दिला। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, माजी उपमहापौर सरजित सिंग गिल, माधवराव सुगावकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, मसूद देसाई, पत्रकार संजीव कुलकर्णी, मिसाळे गुरुजी, शिव पाटील एसगीकर, डॉक्टर रत्नाळीकर, दीपक पावडे, प्रताप पाटील जिगळेकर, बीपी नारोड, मंगल देशमुख, बाबाराव पाटील भाले, गणपत धुपेकर, एकनाथ पाटील वडगावकर, भीमराव जेटे, एन.डी. पवार, जयराम पाटील बाभळीकर, नंदू पाटील रातोळीकर, मोहित पाटील सुगावकर, साईनाथ पाटील निवळे, नागनाथ अनंतवाड, शिवाजी पाटील जाधव कुशनूरकर, दत्ताहरी पाटील कावलगुडेकर, सुरेश पाटील खंडगावकर, बाळासाहेब मुदखेडे, दिनू पाटील, आनंदराव बिराजदार गुरुजी, पत्रकार मनोज बुंदले, संभाजी पाटील शिंदे मांजरमकर, प्राध्यापक जीवन चव्हाण, मनोज पाटील शिंदे, मारुती पटाईत, सोनाली हंबर्डे, भावना दाशेटवार, वालीउद्दीन फारुकी, संतोष पाटील पुयड, तिरुपती पाटील जाधव यांच्यासह जिल्ह्यातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव गंदीगुंडे यांनी केले। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या ताजा हालात न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड। आज देगलूर विधानसभा आणि नायगाव विधानसभेच्या कार्यकर्ता संवाद बैठकीचे अध्यक्ष आदरणीय माजी खासदार खतगावकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजूरकर, माधवरावजी पाटील सुगावकर, आदरणीय बाळासाहेब काका, मसूदजी देसाई आळंदीकर, सरजित सिंगजी गिल, ज्येष्ठ पत्रकार संजीवजी कुलकर्णी, बीपी नरोड साहेब, प्रताप पाटील जिगळेकर, शिवकुमार पाटील येसगीकर, उपस्थित असलेले दीपक पावडे, एन.डी. पवार, मंगलजी देसाई, मोहित पाटील, आमचे सर्व सहकारी दत्ताहरी पाटील, सुरेश पाटील, बाळासाहेब मुदखेडे, भीमरावजी जेठे, जयरामजी पाटील, बाबारावजी भाले, राजूजी गंदीगुडे, आनंदरावजी बिराजदार, गोविंदरावजी सोनटक्के, साईनाथ निवळे, मारुतराव पटाई, जीवन चव्हाण, डॉक्टर रत्नाळीकर, भावना दासेटवार, साईनाथ निवळे, नंदू पाटील रातोळीकर, नायगाव, धर्माबाद, उमरी, बिलोली आणि देगलूर मधून आलेले माझे सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ सहकारी, सन्माननीय सरपंच, चेअरमॅन, ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, आमंत्रित सर्व कार्यकर्ता बांधव, उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बांधव,
आणि युवा कार्यकर्ता, अतिशय कमी वेळामध्ये आयोजित या बैठकीला आपण सर्व तत्परतेने उपस्थित झालात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते। माझ्यापूर्वी अनेक सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी इथे भावना व्यक्त केल्या आणि आपल्या सर्वांच्या भावना ऐकत असताना निश्चितपणे खूप भारावून गेल्यासारखं आणि खूप भावनिक असं वातावरण इथे तयार झालेलं आणि मलाही साहजिकपणे तितकंच भावुक वाटतंय की ज्या तळमळीने, ज्या प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये मी काम करते, त्याची जाणीव माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे हे बघून निश्चितपणे मनामध्ये ती भावुकता निर्माण होते। अनेकांनी इथे व्यक्त केल्याप्रमाणे आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की राजकारणामध्ये एका योगायोगाने माझा प्रवेश झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या रामतीर्थ जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं, जनतेने मला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावर जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम मला करता आलं। राजकारणामध्ये प्रवेश करत असताना दोन व्यक्तींची प्रेरणा माझ्या बरोबर होती। या नांदेड जिल्ह्याचे भूषण, मराठवाड्याचे भगीरथ स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची प्रेरणा आणि माझे आजोबा कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कैलासवासी बापूसाहेबजी पाटील एकंबेकर यांची प्रेरणा माझ्या बरोबर होती। माझ्या माहेरच्या आणि माझ्या सासरच्या दोन्ही कुटुंबामध्ये राजकीय वातावरण जरी असलं तरी मी स्वतः राजकारणापासून अलिप्त होते। वैद्यकीय शिक्षण माझं पूर्ण झालेलं होतं। आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा प्रत्यक्ष मी राजकारणामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा आदरणीय दादांचं या जिल्ह्यामध्ये कार्य काय आहे आणि ते कार्य सामान्य जनतेच्या मनामध्ये किती खोलवर रुजलेलं आहे याची प्रत्यक्ष जाणीव मला झाली आणि पुढे त्यांनी घालून दिलेला तो आदर्श, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांची प्रेरणा या माध्यमातून कायमस्वरूपी आपण या नांदेड जिल्ह्याच्या या संपूर्ण भागाच्या विकासासाठी, सामान्य जनतेसाठी तत्परतेने आजन्म सेवा करत राहायची हा निश्चय मी मनामध्ये केला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी तसं वातावरण मागे येत गेला आणि 2019 मध्ये जसं इथे सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आपण मागितली। नायगाव, धर्माबाद, उमरीच्या प्रत्येक गावामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये आपण तुमच्या सगळ्यांबरोबर प्रचार केला। देगलूर, बिलोली भागामध्ये प्रत्येक गावागावामध्ये प्रचार केला
परंतु पक्षाचा जेव्हा आदेश आला तेव्हा आपण तो आदेशही स्वीकारला आणि पक्षाच्या पाठीमागे राहून विद्यमान आमदारांच्या मागे आपण आपली ताकदही उभा केली आणि भारतीय जनता पक्षाला 2019 मध्ये यश सुद्धा तुमच्या ताकदीवर आपण मिळवून दिलं, हे मुद्दाम इथे सांगितलं पाहिजे. 2024च्या लोकसभेसाठी गेल्या 3 वर्षांपासून आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आदेशाने आपण सबंध जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून कार्य केलं आणि त्यामध्येही कार्यकर्त्यांनी खूप प्रचंड साथ मला दिली. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पोहोचलो आणि एक चांगलं वातावरण काँग्रेससाठी, महाविकास आघाडीसाठी आपण वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून तयार केलं. अनेकांनी साहेबांचा, अशोकरावजी चव्हाण साहेबांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय झाल्यानंतर दादांना विनंती केली, परंतु दादांनी कार्यकर्त्यांना एकच सांगितलं, अशोकरावजी चव्हाण साहेब हे जिल्ह्याचे नेते आहेत, ते जर आज भारतीय जनता पक्षामध्ये जात असतील तर आपण त्यांच्या मागे राहिलं पाहिजे. सत्तेच्या बाजूला जेव्हा आपण राहतो तेव्हा जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सुटतात. एक वेळा आपली खासदारकीची संधी गेली तरी चालेल, पण अशोक चव्हाण साहेबांना कॅबिनेटमध्ये मंत्रीपद जर मिळालं तर नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये खूप मोठा फायदा आपल्याला होईल आणि तोही निर्णय आम्ही मान्य केला. देगलूर आणि बिलोलीच्या प्रचाराची जबाबदारी आमच्यावर दिली. पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन 2 वर्षांपूर्वी जिथे शांतापूरकरांना जे 42,000चा मताधिक्य देण्याचं योगदान दादांचं होतं, तो पूर्ण मतदार हा भाजपाच्या लोकसभा उमेदवाराच्या मागे वळवण्यासाठी आम्ही तळमळीने प्रयत्न केले. परंतु तिथेही पुढे साहेबांवर तर अन्याय झालाच, परंतु सामान्य कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय झाला, ही आमची भावना आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी दादांना विनंती केली की येणाऱ्या काळामध्ये आता आपण आपला निश्चय स्वतःच पक्का करावा लागेल आणि संधी जी विधानसभेची आपली एक वेळा हुकली, लोकसभेची एक वेळा हुकली, ती संधी आता आपणच आपल्याकडे खेचून आणावी लागेल. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या विचार विनिमयाने आपण 27 जुलैला ते जाहीर केलं की अपक्ष निवडणूक नायगाव विधानसभेमधून आम्ही लढणार आणि ती कार्यकर्त्यांच्या बळावर लढणार. दुर्दैवाने विद्यमान खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांचं निधन झालं आणि पुन्हा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाचं चित्र बदललं. आज आम्हाला इथे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे मत व्यक्त केलं त्याला निश्चितपणे समर्थन द्यायचंय आणि येणाऱ्या काळामध्ये वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या नंतर जो नांदेड जिल्हा काँग्रेसनी ठराव घेतलेला आहे की रवींद्र चव्हाण ते लोकसभेचे उमेदवार असतील आणि त्यांच्या मागे आपल्या सगळ्यांना ताकद उभी करायची. आणि कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे, पक्षाचा जो प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावाला दुजोरा देत नायगाव विधानसभेमध्ये आपण तुमच्या सगळ्यांच्या जोरावर निवडणूक लढवणार आणि जिंकणार, हा संकल्प सुद्धा आपल्याला करायचा. नायगाव विधानसभेच्या विकासामध्ये जो गेल्या 5 वर्षांमध्ये खंड पडलेला आहे, तो अनुशेष भरून काढण्यासाठी तुम्हाला आम्हाला मेहनत करावी लागेल. आज विकासाच्या प्रश्नांवर दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधी चर्चा करत नाहीत. मला मुद्दाम इथे उल्लेख केला पाहिजे.
आपल्या बारूळ धरणाचं पाणी जे नायगावच्या, बिलोलीच्या, नांदेड जिल्ह्याच्या हक्काचं पाणी आहे, ते जिल्ह्याच्या बाहेर लातूरकडे वळवलं जातंय आणि यावर लोकप्रतिनिधींनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, याला कुठलाही विरोध केला नाही. आणि मी केदार वडगावच्या कार्यक्रमात सुद्धा म्हणाले, जेव्हा काही कार्यकर्त्यांनी आदरणीय दादांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला, दादांनी सांगितलं आमच्या जिल्ह्याचा अधिकार काढून जर दुसरीकडे देत असतील तर तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी स्वतः मोर्चा काढायला तयार आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अतिशय तत्परतेने कार्य करावं लागतं. अतिवृष्टीची पाहणी करत असताना इथे सोयाबीनचा विषय कार्यकर्त्यांनी काढला. उमरी धर्माबाद भागामध्ये आम्ही अतिवृष्टीची पाहणी करत होतो. आमचे सावरगावचे सरपंच आम्हाला म्हणाले की पिंपळगावचा डॅम आहे ताई, त्या डॅमचं पाणी जर आमच्याकडे वळवलं, लिफ्टचं काम जर आपण तिथे केलं तर उमरी आणि धर्माबाद, सावरगावच्या बोथीच्या भागामध्ये आणि धर्माबादच्या जुन्नी भागामध्ये पाणी आपल्याला देता येईल. आणि या कामाकडे कुणाचं लक्ष नाही. जेव्हा सरपंचाला, स्थानिक लोकप्रतिनिधीला, गावातल्या चेअरमनला, गावातल्या कार्यकर्त्याला आपण विकासाच्या कामामध्ये गुंतवून घेतो, त्यावेळेला असे प्रश्न पुढे येतात आणि अशा प्रश्नांना मार्ग मिळतो. कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून, सरपंचांचा अपमान करून कधीही विकास साध्य होत नाही, हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल. आणि अनेक सरपंचांनी, अनेक कार्यकर्त्यांनी जी भावना इथे व्यक्त केली, आदरणीय दादांसमोर गेल्या 1.5 महिन्यांपासून कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली. दादांनी एकच सांगितलं, 40 वर्षांपासून दादा आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मुशीत तयार होऊन राजकारण करतात. आज 3 पिढ्या कार्यकर्त्यांच्या दादांनी सांभाळलेले आहेत आणि त्यांचा तो आदर्श आम्हाला पुढे चालवायचा आहे. काम करत असताना छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यावर कधी अन्याय दादांनी होऊ दिला नाही. आणि उमरी, धर्माबाद, नायगाव मधल्या ज्या सरपंचांबरोबर, ग्रामपंचायत सदस्यांबरोबर दादांची चर्चा होत होती, दादांनी एकच सांगितलं, येणाऱ्या काळात नायगाव विधानसभेचं चित्र बदलेल आणि कुठल्याही सरपंचाच्या 5 पैशालाही हात लागणार नाही, असा आमदार आम्ही तुम्हाला नायगाव विधानसभेमध्ये देऊ. सामान्य कार्यकर्ता आपल्या गावामध्ये काम करून त्यांनी मान कमावलेला असतो. तो कार्यकर्त्यांचा मान राखणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. बोलण्यासारखे विषय अनेक आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांबरोबर, आपल्या सगळ्यांच्या साथीच्या जोरावर देगलूर बिलोली विधानसभा असेल की नायगाव विधानसभा असेल, आपल्या सगळ्यांचा आदेश या संवादातून आज झालेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे देगलूर विधानसभा आणि नायगाव विधानसभेमध्ये निवडून येणार. यामध्ये आता कुठलंही दुमत कुणाच्या मनामध्ये राहिलेलं नाही. जोमाने आपल्याला काम करावं लागेल. निवडणूक म्हणल्यावर अटीतटीची निवडणूक असते, अटीतटीची लढाई असते आणि कशाही प्रकारच्या लढाईला सामोरं जाण्याचं बळ हे तुमच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे. आणि निश्चितपणे या निवडणुकीला आपण अत्यंत जोमाने सामोरं जाऊ आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये, आपल्या नायगाव विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी आपण सगळे तळमळीनं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपलं सहकार्य कायम माझ्याबरोबर राहील अशी अपेक्षा व्यक्त करते. मोठ्या संख्येने आपण सगळे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे स्वागत करते, धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद.